मध्ये आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर विनीत मलानीजी, ज्यांनी मागच्याच वर्षी खरं तर या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आता प्रवास हा सुरू झालेला आहे. पण त्यांचा एकंदर शैक्षणिक प्रवास कसा आहे आणि भविष्यात त्यांना हा प्रवास कुठपर्यंत न्यायचा आहे या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. ओके. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणास्थान किंवा प्रेरणा कोण होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये यावं? तर माझं जे एज्युकेशन जे 10th पर्यंत झालेलं आहे ते मी न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल सेलूमधून पासआउट झालेलो आहे. त्याच्यानंतर 11th-12th साठी मी प्रेफर केलं संभाजीनगर. तर मी संभाजीनगरहून मी 11th-12th पासआउट केलं. नारायणामधून माझं 11th-12th परस्यूइंग झाले. जेई मेन्स वगैरे मी दिली होती. त्याच्यानंतर मला जे सिव्हिल साठी करायचं होतं फर्स्ट इयर, म्हणजे जेव्हा मला एक स्टेज आली की आता कोणती क्षेत्र निवडायचं, म्हणजे काय सिलेक्ट करायचं, कशामध्ये पुढं हे करायचं. तर मी लहानपणापासून आमचं जर मालंग टेटर्स म्हणून शॉप आहे सेलूला, तर पहिल्यापासून आम्ही सेलूलाच सिमेंट स्टील या क्षेत्रात पहिल्यापासूनच एक 40-50 वर्ष जुनं आहे. आणि जे माझे पप्पा आहे आनंद मालानी, हे पहिल्यापासून सिव्हिल मध्ये कोर त्यांचं एक खूप इंटरेस्ट आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शन जे पण आपले मोठे मोठे काम होतात सेलूमध्ये, जे आमचे संस्थाचे काम होतात, जे आमचे रिलिजियन काम होतात, त्याच्यात त्यांचं खूप एक फोर्स असतं जे काम असं व्हायला पाहिजे. तर त्यांना बघून मी सिलेक्ट केलं की मी सिव्हिल इंजिनिअरिंग हे सिलेक्ट करणार. माझं फर्स्ट इयर जे कॉलेज मी सिलेक्ट केलं ते जेएनईसी MGM युनिव्हर्सिटीमध्ये माझं फर्स्ट इयर, आणि मी माझं सगळं इंजिनिअरिंग तिथून पास आउट झालेलो आहे जेएनईसी मध्ये. मग त्यानंतर प्रश्न येतो ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिली कमर्शियल साईट, तर ती साधारणपणे कुठली केली, तो प्रवास कसा होता? सर मी जेव्हा पास आउट झालो तेव्हा मी स्टार्टिंगला स्वतःच काहीतरी आता चालू करायचं, सिव्हिल तर झालं. मी त्याच्यासाठी पहिले 7-8 महिने मी इंटर्नशिप केलेली होती सिव्हिलची, जे आपलं औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये मोठी साईट चालू आहे मंजित प्राईड म्हणून. तर मंजित प्राईड वन वर्ल्ड मध्ये मी इंटर्नशिप केली एक 8-9 महिन्याची. तिथं ज्या मोठी जे G+21ची औरंगाबादची सर्वात मोठी साईट चालू आहे तिथं मी इंटर्नशिप केली. त्याचे राफ फुटिंग, जे पण त्याचे फुटिंग, बेसमेंट लेवल, प्लिंथ लेवल पर्यंत जे काम आले ते सगळं बघून शिकून मी तिथंच पहिले माझं 1 वर्ष मी पूर्ण त्या क्षेत्रामध्ये होतो मंजित सोबत. तिथं मी माझं चालू केलं. ते माझं एक कोर बेनिफिट भेटलं मला की एक एवढी मोठी साईट, त्याची जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी होती ती पण खूप डिफरंट होती दुसऱ्यापेक्षा. अल्युमिनियम कॉईल मधून त्यांनी जे कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं होतं. तर मी पहिले 8-1 वर्ष तिथं काम केलं. नंतर मी जेव्हा आलो तेव्हा मला सेलूमध्ये कमर्शियल साईट मी चालू केली, लोयास सर म्हणून आहे, त्यांचं एक रेसिडेन्शियल कमर्शियल बिल्डिंग होती. नंतर परत मी औरंगाबादला गोल्डवाडीमध्ये एक साईट चालू केली, एक आकाश सर म्हणून होते, त्यांची रेसिडेन्शियल चालू. त्यामध्ये म्हणजे एका अर्थानं तुमचं फुटिंग पक्क झालं. हा फुटिंग छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही काम करत होता तेव्हा तुमचं तसं फुटिंग झालं, त्या बिल्डिंगचं पण झालं आणि तुम्ही आता कामाला सुरुवात केली. आता येऊया काही तुमच्या इकडच्या तांत्रिक मुद्द्यांकडे, जिथे आता तुम्ही कामाला सुरुवात केली. ते म्हणजे आता तुम्ही सेलू सारख्या ठिकाणी काम करताय, परभणीत काम करताय, तिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांना काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता आणि कसं बघता त्याच्याकडे? सर एक अनस्किल्ड लेबर हे खूप मोठं प्रॉब्लेम आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये. जेव्हा आपण सेलू, परभणी, परतूर, मानवत आजूबाजूचा एरिया बघतो तिथं अनस्किल्ड लेबर खूप जास्त आहे स्किल पेक्षा. स्किल लेवलची क्वालिटी खूप कमी आहे, क्वांटिटी. तर जेव्हा अनस्किल्ड लेवल काम करतो त्यांना थोडं डीप मध्ये आपल्याला सांगावं लागते, भैया असं नाही, हे कर बाबा, तू इथं रिंग मारायला तर 150 mm 6 इंचावर रिंग मार. ते खूप म्हणजे आपल्याला 2x एफर्ट द्यावं लागते सेलू सारख्या ठिकाणी. हेच जर आपण बाहेर गाव मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये गेलं तर तिथे स्किल लेबर खूप जास्त आहे. तर तिथे कम्पॅरेटिव्हली खूप इझी होऊन जाते आपल्याला पण की जाऊन डायरेक्ट चेक करा. पण जेव्हा आपण सेलूमध्ये काम करतो तिथं आपल्याला स्टार्टिंग पासून उभं राहावं लागते, बाबा काही चुकतं होईना, ते कव्हरिंग बरोबर टाकायला का नाही, ते काम माल बरोबर बनवायचं. तर थोडं समजून घेऊन त्यांना थोडं नॉलेज आपलं पण शेअर करावं लागते, त्यांचं पण थोडं ऐकून घ्यावं लागते. त्या याच्या क्षेत्रात आपलंच केलं तर ते म्हणतात नाही सर तुम्ही खूप जास्त होत. दोन्ही कम्पॅरेटिव्हली म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये काम होऊन जातं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची असते, आपण रचना किंवा आराखडा म्हणतो. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या नजरेतून काय महत्व आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? सर एक जो कोर डिझायनिंग जे माझा सब्जेक्ट आहे, मी एक स्टील मध्ये कोर बघतो. जर जेव्हा प्लॅन वगैरे जेव्हा कस्टमर आमच्याकडे येतात, सर आम्हाला एक घर बनवायचं आहे, तर आम्ही प्रेफर करतो बाबा वास्तूनुसार तुम्ही घर एकदम प्रेफर करा. म्हणजे जे घर लोक बनवतात ते वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची, ते 12-10 वर्ष झाले की घर कोणी चेंज करत नाही. तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण जास्तीत जास्त वास्तूमध्ये जसं घर त्यांचं चांगलं बसत असते आपण ते प्रेफर करतो. त्यांना डग, व्हेंटिलेशन वगैरे सगळं घेऊन वास्तूमध्ये आपण त्यांचं प्रेफर करतो. बरोबर.
पुढचा प्रश्न एक थोडा वेगळा आहे, ते म्हणजे की तुम्ही इथले मूळचे परभणीचे आहात, आता मास्टर्स केले तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये आणि अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केली. परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम केलं गेलं पाहिजे किंवा ज्या सेक्टरवर क्षेत्रांवर काम केलं गेलं पाहिजे तर परभणीला आपण पुण्या मुंबईसारखं पुढे नेऊ? एक मेन सेक्टर जे मला लक्षात येते परभणीमध्ये, जर परभणीला ग्रोथ करायचे तर परभणीमध्ये तुम्हाला पहिले जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीची आणावं लागेल. जेव्हा इंडस्ट्री तुमची जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट होणार तेव्हा परभणीमध्ये रोजगार पण वाढेल, लोकांसाठी घेण्याची जे कॅपॅसिटी असते इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी ते पण लोकांची वाढेल. जेव्हा लोकांकडे पैसा येईल तेव्हा ते लोक घर बांधण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदण्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. ते जेव्हा जर परभणीमध्ये इंडस्ट्रीज एक मोठं एक बॅकड्रॉप आहे, जर इंडस्ट्री मोठी चांगली आली, जास्त इन्व्हेस्ट इंडस्ट्रीमध्ये झालेले, रोड नेटवर्कवर सगळीकडेच चांगले, पण इंडस्ट्री MIDC चांगली आली तर परभणी जिल्ह्यामध्ये नक्कीच खूप मोठं फ्युचर ब्राईट आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. पण मग अशा वेळेला गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत किंवा काय पावलं उचलली पाहिजे? जसं सेलूमध्ये सध्या MIDC नाहीये, जर सेलूमध्ये जर MIDC आली तर सेलूमध्ये इंडस्ट्री, पहिले तर MIDC एक मेन आहे की सेलूमध्ये MIDC येऊ द्या. सेलूमध्ये MIDC आली तर लोक इन्व्हेस्ट करणार इंडस्ट्रीमध्ये, त्याचं इन्व्हेस्टमेंट जे रोजगार भेटणार ते लोकांकडे पैसे येणार. आणि दुसरी गोष्ट आहे की रोड नेटवर्क तेवढं चांगलं सेलूमध्ये, बायपास सेलूमध्ये जे चांगले, नक्कीच हे 2-3 क्वेश्चन आहे जे गव्हर्नमेंटने थोडं लक्ष द्यावं लागेल. बरोबर. आता तुम्ही जेव्हा मास्टर्स केल्यानंतर कामाला सुरुवात केली तेव्हा असं होतं की बऱ्याचदा आपण थेरॉटिकल काम केलेलं असतं, आधी शिकलेलो असतो, आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ येते. तर पहिल्या साईट मधले एखादा आलेली अडचण किंवा आव्हान किंवा प्रॉब्लेम असं आठवतो का? आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कशी मात केली किंवा सोल्युशन शोधलं? स्टार्टिंग मध्ये तर मला खूप अडचण आली की बाबा स्टील म्हणजे जेव्हा मी 8-10 महिन्याची इंटर्नशिप केली त्याच्यात मी स्टील ड्रॉइंग, रीडिंग हे चांगल्या प्रकारे शिकून घेतलं होतं. पण ऑन साईट आणि थेरॉटिकल खूप डिफरंट आहे. जेव्हा मी ऑन साईट काम केलं तेव्हा 2-4 डिफरंट आली बस. स्टील डिझायनिंग मध्ये कॅन्टिलिव्हर बीम कसं काढायचं, त्याचं लोड बरोबर डिस्ट्रीब्युट होतंय का, कॅन्टिलिव्हरचा छज्जा बरोबर येतोय का बाहेर. तेव्हा मग माझ्या सोबत माझे पप्पा पण होते, त्यांनी खूप सपोर्ट केलं. त्यांना एक खूप नॉलेज होतं, डीप नॉलेज होतं स्टील डिझायनिंग मध्ये, स्टीलमध्ये. तर त्यांच्या आमच्या दोन्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये मला खूप मोठा फायदा झाला. दुसरं, आता तुम्ही जेव्हा मास्टर्स केलेलं आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये म्हणून तुम्हाला स्पेशली विचारतो, स्टील जेव्हा निवडता तुम्ही तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील सिलेक्ट करण्यासाठी म्हणजे माझ्या कामासाठी कोणतं स्टील यूज करतो मी फक्त पहिले बघतो की ग्रेड, स्टीलचा ग्रेड 550 आहे का, 500 आहे का, डक्टिलिटी किती आहे, त्याची स्ट्रेन किती येते, कुठं ते डक्टिलिटी त्याची कमी तर नाही, म्हणजे जेव्हा आपण रिंगा वगैरे बेंड करतो जेव्हा स्टीलमध्ये थोडं क्रॅक वगैरे येऊ नये. हे 2-3 मोठे TMT, TMX स्टील, QST स्टील हे सगळं चेक करूनच मी सिलेक्ट करतो. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले का? माझ्या जे संभाजीनगरची साईट आहे, जे माझी एक मोठी साईट चालू आहे गोलवाडीमध्ये, तिथं आणि सिडको मध्ये दोन्ही साईटवर आयकॉन स्टीलच चालू आहे. आम्ही संभाजीनगरचे ठोले म्हणून आहे तुमचे रिटेलर, त्यांच्याकडून. आणि कसा आहे अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? प्रोडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण आतापर्यंत कधी कंप्लेंट आली नाही. रस्टिंग पण होत नाही जास्त, स्टील स्ट्रेंथ पण चांगली, स्टीलची जी ग्रीप आहे ती पण चांगली. तर मी तर सॅटिस्फाय आहे आयकॉन क्या बात यूज करून. सो ते यंग इंजिनियर विनीत मलानीजी, आणि त्यांनी मी सांगितलं तसं आता सुरुवात केलेली आहे आणि हेच यंग इंजिनियर देश उभारणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा करत असतात. त्याप्रमाणे त्यांनी ग्रामीण भागामध्ये सुद्धा उत्तम काम करतायत आणि भविष्यात असेच मोठे मोठे प्रोजेक्ट ते करतील. असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.